नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार. आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे गृह विभागाला निर्देश. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. शरद पवारांनी स्पष्टच फेटाळली चर्चा. दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्रच. बीजेपीचा केंद्र सरकारला इशारा, सगळे FIR रद्द करा, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरणार. E20 पोस्ट वरून मंत्री नितीन गडकरी न्यायालयात. सोशल मीडियावरून बदनामीचा दावा. संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा. गृहमंत्री अमित शहा विरोधकांच्या रडारवर. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्जमाफीची दुसरी यादी. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात 2 लाखांपर्यंतचं कर्ज होणार माफ. पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामावर धडक कारवाई. लोहगाव खराडीतील 21,400 चौरस फूट RCC इमारत जमीनदोस्त. पुणे महापालिकेत पदभरती स्थानिक पातळीवरच. भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर. पुणे जिल्हा बँक क्लार्क भरतीत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह. गुणपत्रक न जाहीर केल्याने उमेदवार संतप्त. हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज. CMRS मंजुरीनंतर उद्घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचं लक्ष. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांचा अपघात. विमा योजना लवकरच सुरू. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य. नाशिकच्या वनपट्ट्याला सायलेंट कॅरिडॉरची गरज. वाघांच्या भविष्यासाठी तज्ज्ञांचा आग्रह. अभ्यासकांनी व्यक्त केली मोठी चिंता. रायगडमध्ये पावसाने 2000 मिलीमीटरचा टप्पा ओलांडला. जिल्ह्यातील धरणामध्ये 95% पाणी साठा. कोयना पायथा वीजगृहातून आज विसर्ग. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम. धरणातील पाणी साठा 81.12 TMC वर. वारणा धरणातून 6,900 क्युसेकने विसर्ग सुरू. 621.50 मीटरवर पाणी पातळी. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार. पुढील 5 दिवसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पात्रा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.